चाणक्य मंडल परिवार UPSC MPSC प्रवेश परीक्षा दिनांक 20 जून रोजी करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार. चाणक्य मंडल परिवारच्या 2013 सालातल्या MPSC UPSC परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा रविवार दिनांक 16 जून 2013 रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे दुपारी 4:30 वाजता. सर्व माता पिता बंधू भगिनी आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आता वेगळं काय सांगायचं आहे तुम्हाला माहितीच आहे की पुणे आकाशवाणी केंद्रावरनं मी अविनाश धर्माधिकारी नेहमीप्रमाणे तुमच्याशी गप्पा मारायला आलो आहे. तुम्ही जिथे बसलात तिथे या गप्पा ऐकायला आणि नंतर तुम्हाला जे वाटतं ते कळवायला, विचारायला, प्रश्न सांगायला असे आपण एकत्र जमलोत. आज मला सुरुवात करायची आहे तुमच्याशी आनंद शेअर करून. मागच्या वेळी जे बोललो मी, स्वची ओळख, ती करण्याची साधनं, त्यामध्ये आईवडील, शिक्षक, तुम्ही स्वतः, डायरी या सर्वांचा वाटा आणि ते बोलत असताना वेगवेगळ्या महान कर्तबगार स्त्री पुरुषांची मी उदाहरणं बोललो आणि हे सांगितलं की ही काही फार थोड्या निवडक महान व्यक्तींचे असं नका मानू, आपल्यात पण तो वाघ लपलेला आहे. तो ओळखायचा, याचं नाव स्वची ओळख. स्वची ओळख या मध्यवर्ती कल्पनेभोवतीच आपण अनेक एपिसोड देतोत आपले, तर त्यावर मन भरून यावं इतक्या छान प्रमाणामध्ये तुमच्यातल्या अनेकांनी प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत. त्या तऱ्हातऱ्हांनी कळवलेल्या आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी मला फोन केले, ईमेल केलेत, अनेकांनी आकाशवाणीवर कळवलं आहे. आणि मी आनंद हा शब्द वापरतो आहे. मी असं आभार बिभार म्हणलं की त्यातला गोडवा जातो, मराठीपुरता तरी जातो, म्हणून मी आनंद म्हणतोय की मला ह्या गोष्टीचा आनंद आहे. शेवटी करिअर घडवताना ही मालिका आपण ज्यासाठी चालवतो, तुमच्या प्रतिक्रियांचा अर्थ आहे की ती मालिका ज्यासाठी चालवतो ते कुठेतरी पोचतंय मनापर्यंत, बुद्धीपर्यंत, अंतःकरणापर्यंत, हृदयापर्यंत. माझी भावना आहे तुमच्या प्रतिक्रियांमुळे मीच धन्य झालो खरोखर. त्यामुळे जर मुलामुलींचे आयुष्य मार्गी लागली, त्यामुळे जर घरांच्यामध्ये सुखाचे 4 क्षण सापडले. माझ्या एका मित्राची कन्या, नाही म्हणलं तरी थोडं त्यांच्या घरात चाललं होतं की ती हुशार आहे तर तिने इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावं. असाच कुठेतरी आपला मेळावा झाला केला. त्यांच्या घरात बसून ठरलं की तिला नृत्यामध्ये करिअर करायचं आणि आता त्याला अनेक वर्ष झाली. आता तिचं नाव यायला लागलं पुढे. खरोखर मला आनंद वाटतो. आणि मग ती कन्या असो, अशी मुलं असोत, कधीतरी कुठेतरी भेटतात आणि सांगतात ज्या वेळेला की हा मुद्दा पटल्यामुळे आमच्या आयुष्याला, करिअरला दिशा लागली. बस मला आपण साधनं मात्र ठरलो, यामधला तो आनंद आहे, तो आज मी तुमच्याशी शेअर करतोय. अनेकांनी मला सुचवलं की तुम्ही या संदर्भामध्ये पालकांकरता सुद्धा काही सांगा. तर आपल्या ह्या मालिकेतली आनंदाची गोष्ट म्हणजे 13 किंवा 14 मिनिटाचं माझं जे टॉक असतं, एकदा तो पालकांची भूमिका या संदर्भातला आहे. आपण त्या मुक्कामावर पोचलो की त्यावर माझा तुमच्याशी संवाद होईल. तेही ऐकून आनंद वाटला तर कळवा. मला नाही म्हटलं तरी भीती आहे की त्यावेळी मुलामुलींना आनंद वाटेल आणि जे स्वतः पालक आहेत ते मात्र माझ्यावर नाराज होतील, काही मुद्द्यांच्यावर उलटं होईल. पण आपला हा प्रवास आपण चालू ठेवू आणि जे काही भेटणं चालू केलं आपण 13 मेपासून, तर आजपर्यंत तो प्रवास आनंदाचा होतो आहे. आपण इथपर्यंत पोचलो की करिअर घडवण्याचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा स्वची ओळख. ती कशी करायची याची अनेक साधनं आपण समजावून घेतली. आज गप्पा मारताना मी तुमच्याशी बोलतोय त्या विषयाला जर काही एक नाव द्यायचं झालं, एक शीर्षक द्यायचं झालं, आपल्या दरवेळच्या संवादाला एक शीर्षक आहे, तसं आजचं शीर्षक द्यायचं झालं तर ते शीर्षक आहे IQ, EQ आणि ॲप्टिट्यूड. हा जो स्व ओळखायचा आणि करिअरची दिशा ठरवायची, त्याला आधुनिक मानसशास्त्रामधलं एक अत्यंत मोलाचं साधन, मग त्याचं नाव आहे कल ओळखणाऱ्या चाचण्या किंवा गुणवत्ता ओळखणाऱ्या चाचण्या. यांचं मात्र शिक्षण पद्धतीमधलं स्थान वाढत चाललेलं आहे महाराष्ट्र, भारत आणि जगभर. तुम्ही जगामध्ये सुद्धा कुठेही काही आपण उत्तमातलं उत्तम शिक्षण घेऊ असं ठरवलं तर तिथल्या काही परीक्षा द्याव्या लागतात. त्यांना नाव SAT असं आहे.
SAT म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. समजा की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचं जगभर खूप नाव आहे. एखाद्या मुलामुलीला खरंच हे स्वप्न पडलं की मला इकॉनॉमिक्सचा उत्तम अभ्यास करायचा आहे, त्याची एक जगात उत्तम मानली जाते ही LSE, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. त्याचा नुसता थेट प्रवेश नाही आहे, ते तुमची एक टेस्ट घेतात, तिचं नाव SAT. म्हणजे इकॉनॉमिक्स हा विषय शिकण्याची गुणवत्ता, इकॉनॉमिक्स या विषयाला आवश्यक जी गुणसंपदा तुमच्या व्यक्तिमत्वात आहेत का, ती आहे कल ओळखणारी चाचणी, ॲप्टिट्यूड टेस्ट. समजा कोणी म्हणला की हार्वर्ड स्कूल व्यवस्थापनशास्त्र, मॅनेजमेंट हा शिकायला मला हार्वर्ड स्कूलला जायचं आहे, आणि भारताचंही अनेक बाबतीमध्ये आता नाव यायला लागलं पुढे. पण मग त्या ठिकाणी लॉचं शिक्षण घ्यायला किंवा व्यवस्थापनाचं शिक्षण घ्यायला किंवा इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायला त्या त्या व्यक्तिमत्वामध्ये काही विशिष्ट गुण असावे लागतात. त्याच्या या चाचण्या आहेत. याचाच अर्थ आहे की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणती गुणसंपदा आहे हे ओळखण्यासाठीच्या चाचण्या आता तयार झाल्या आहेत. त्याचा निश्चितपणे करिअरची दिशा ठरवायला उपयोग होऊ शकतो. त्याचं मुख्य नाव ॲप्टिट्यूड टेस्ट. गेल्या काही वर्षांमध्ये ह्या संकल्पनेचा प्रवास जगभर आणि मग तो भारतभर, आणि मी हाती घेतलेले जे शैक्षणिक कार्य आहे त्याच्यामध्ये तर आपण ते वापरतोच. बऱ्याच काळांपूर्वी आधी एक संकल्पना पुढे आली, तिचं नाव होतं IQ. IQ म्हणजे इंटेलिजन्स कोशंट, मराठी शब्द आहे बुद्ध्यांक. त्याचं गुंतागुंतीचं गणित आहे, त्यात वेळ नको द्यायला. IQच्या टेस्ट असतात आणि यातल्या जाणकार ज्या संस्था संघटना आहेत, व्यक्ती आहेत, त्या ते घ्यायच्या पूर्वी. तुमच्या माझ्या आजच्या संवादापुरता IQचा अर्थ आहे एखादा मुलगा मुलगी त्याच्या वयाच्या तुलनेत त्याच्याकडची बुद्धिमत्ता किती आहे हे मोजण्याच्या चाचण्या होत्या. त्याला म्हणतात IQ. आणि मी ज्या वयाचा आहे त्या वयाची माझ्याकडे बुद्धी पण आहे, ती बुद्धी त्या वयाला साजेसं काम करते, याचं नाव होतं साधारणपणाने 95 ते 100 IQ. म्हणजे हा नॉर्मल आहे. काही कारणामुळे जर असं दिसून आलं की तो 95च्या खाली पण 75च्या वर, तर त्याला नाव आहे स्लो लर्नर. म्हणजे तो कमी नाही, तो मंद बुद्धी नाही, पण जरा ठीक आहे, त्याला शिकण्याचे काही प्रॉब्लेम आहेत, त्याला काउन्सेलिंग आवश्यक आहे, ते येईल करता. 75च्या मात्र खाली असेल तर मात्र त्याला दुर्दैवी दुःखद शब्द आहे, बोचरा काहीसा, पण विज्ञानाला धरूनचा शब्द मग मेंटली रिटार्डेड. त्याचा अर्थ आहे की कुठेतरी मेंदूला काहीतरी विपरीत झालंय. अर्थातच आपलं माणूस म्हणून सर्वांचंच काम आहे की लव्ह अँड कंपॅशन, प्रेम आणि करुणा. मला हे ज्या ज्या वेळी मी बोलतो ना, मला असं वाटतं की माणसानी माणसाशी लव्ह अँड कंपॅशन नी वागण्यासाठी मेंटली रिटार्डेडच असायला पाहिजे असं काही बंधन आहे का? मला हा प्रश्न पडत राहतो की दोन माणसं सर्वसाधारणपणे एकमेकाशी का नाही लव्ह अँड कंपॅशन, त्यातल्या या लव्ह शब्दाचा सुद्धा एकांगी अर्थ नका समजू. हा मानवी जीवनातला फार महान शब्द आहे. ती बुद्धाची लव्ह अँड कंपॅशन आहे, ती ख्रिस्ताची लव्ह अँड कंपॅशन आहे. दुसऱ्याला समजणे, किंबहुना मी आजच्या विषयालाच धरून नये, जाता जाता सांगतोय, आता मी तुमच्याशी IQबद्दल बोलतोय, इंटेलिजन्स कोशंट. आणि जर ज्यांचा IQ 140पेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणतात की हे आहेत इंटेलेक्च्युअली गिफ्टेड. शास्त्रज्ञांनी अभ्यास करून मांडले की मानवी जीवनात सर्वात जास्त बुद्धिमत्तेचं मोजमाप काय आहे, सर्वात जास्ती बुद्धिमत्तेचं कृत्य कोणतं आहे. की एखादा मेडिकलला गेला म्हणजे सर्वात बुद्धिमान आहे का, रेडिओलॉजीला गेला म्हणजे सर्वात बुद्धिमान आहे का, इंजिनिअरिंगमधली IT किंवा इन्स्ट्रुमेंटेशनची ब्रँच असली म्हणजे सर्वात बुद्धिमान आहे का. आईन्स्टाईन, ज्ञानेश्वर आणि तुकाराम, शिवाजी महाराज, स्टीफन हॉकिंग, सर्वात जास्ती बुद्धिमत्ता कशाला म्हणतात? हां, कृपया नीट ऐका. चांगल्या इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात होल्ड युअर ब्रेथ, श्वास रोखू नये का. दुसऱ्याचं दुःख समजणं हे सर्वात जास्ती बुद्धिमत्तेचं कृत्य मानलं जातं. माझ्या अभ्यास आणि वाचनामध्ये मला पहिल्यांदा हे लक्षात आलं तेव्हा कळल्या क्षणी मी होतं ते पुस्तक खाली ठेवून थोडा वेळ स्वतःशी शांत थांबलो होतो. खरोखर आहे, आपली मराठीतली जी म्हण आहे परदुःख शीतल, आपल्याला नेहमी आपलं दुःख मोठं वाटत असतं, दुसऱ्याचं दुःख लहानच वाटतं. मराठीतली जी म्हण आहे की दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं
पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. म्हणजे एकीकडे दुसऱ्याची दुःख छोटी वाटतात, आपली मोठी वाटतात, पण दुसऱ्याचे दोष मात्र जे असतील ते मात्र जास्त मोठे वाटतात आणि स्वतःचे कळतच नाही, कारण ते कळण्याएवढं अंतर्मुख होऊन चिंतन आपण करतच नसतो. बुद्धिमत्तेचं सर्वात महान निकष, बुद्धिमत्तेचं सर्वात महान कृत्य मानण्यात आलेलं आहे की दुसऱ्याचं दुःख समजणे. तसा हा IQ ही संकल्पना अनेक वर्ष होती. पुढे अभ्यासक आणि शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की काही वेळा मुलामुलींचा IQ खूप मोठा असतो, पण प्रत्यक्ष ते जे जीवन जगले आणि त्यातलं यश याची चिकित्सा केली तर कुठे IQ आणि जीवनातल्या यशाचा काय दिसेना त्यांना संबंध. इतकंच काय, मानसशास्त्रांनी हेही दाखवून दिलंय की ज्यांच्याकडे बुद्धी असते सुद्धा, बुद्धीचं वरदान, मुळात आपण हे सूत्र पाहतो की सर्वांकडेच आहे, पण काही कारणामुळे मेंदूचं ज्यांच्या वायरिंग जास्ती शार्प आहे तर मग मानसिक काही समस्या अशांनाच उद्भवतात. उदाहरणार्थ नितांत दुःखाची गोष्ट म्हणजे अजून तरी माणसाला तो बरा करण्याचं कळलेलं नाही असा एक मानसिक अवस्था म्हणजे स्किझोफ्रेनिया. उच्चार सिझोफ्रेनिया असा पण करतात, त्याला मराठी समांतर शब्द आहे दुभंग व्यक्तिमत्व. हे बुद्धिमान व्यक्तींनाच होतं, कारण बुद्धिमत्ता म्हणजे संवेदनशीलता आहे. मी आधीच्या भागामध्ये बाणभट्टाची कथा चुकून नव्हती पेरलेली, ती जाणीवपूर्वक पेरली होती. आईवडिलांनी आपल्याला विश्वासाने शिकायला पाठवलं आहे. 9 वर्षाचा बाणभट्ट आत्महत्याचा सुद्धा विचार करतो, पण लक्षात घ्या की घरी जायचं नाही म्हणतो ना, कारण त्या 9 वर्षाच्या वयातसुद्धा त्याला कळतंय की मला आईवडिलांनी विश्वासाने शिकायला पाठवलं आहे, हे तोंड कुठे दाखवू त्यांना की मला जमत नाही आहे. इतकंच नाही तर प्रवृत्त झाला आहे आत्महत्या करायला, पण तो गुरुला दोष देत नाही आहे, तो दोष स्वतःकडे घेतो आहे. माझा गुरुच रागीट आहे, माझी शाळाच बेकार आहे, ही शिक्षण पद्धतीच बेकार आहे, ही परीक्षा पद्धतीच बेकार आहे, सगळं कळलं रे बाबा, पण तो स्वतःकडे घेतोय ना ते. यालाच बुद्धिमत्ता म्हणतात. संवेदनशीलता हे बुद्धीचंच आविष्कार आहे. पण शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की IQ नी काम भागत नाहीये. त्यांच्या लक्षात आलं की बुद्धिमत्ता खूप आहे, पण जीवनातलं यश मिळवण्यासाठी जो गुण आपल्याला मिळवायचा, मग त्याच्यामध्ये आणखी काही वेगळं आहे. ते आणखी काही वेगळं आहे शोधताना त्यांना काही गुणवैशिष्ट्ये लक्षात आली की बुद्धी मोठी आहे नी नाही भागताय. त्याला जीवनामध्ये मी काय करीन ह्याची प्रेरणा आहे का? ते जे जीवनामध्ये करायचं ते करण्यासाठी आवश्यक ते जे कष्ट चिकाटी करीन ती प्रेरणा आहे का? ते जीवनात करण्याची प्रेरणा आणि त्याला जी कष्टाची असलेली जोड, हे सगळं करताना आलेल्या अडीअडचणी मात करणे किंवा यश डोक्यात जाऊ न देणे, या प्रकारची गुणसंपदा व्यक्तिमत्वामध्ये आहे का? या गुणांना शास्त्रज्ञांनी नाव दिलं EQ, इमोशनल कोशंट. इमोशनल कोशंटचे 4 भाग सांगितले जातात. एक आहे अचीवमेंट मोटिवेशन, तुमच्यामध्ये यश आणि जीवनामध्ये काही करण्याची जिद्द किती आहे, प्रेरणा. दुसरं आहे ॲटिट्यूड फॉर्मेशन, म्हणजे तुमचे बघण्याचे दृष्टिकोन काय आहेत. ते जर असे थिल्लर असले, हे त्याला काय जमेल तसं आपण करू, तर मग जीवनातल्या तुमच्या अचिव्हमेंट्स मर्यादित राहणार आहेत. तिसरा घटक आहे अपयशाने खचून न जाणे. आणि चौथा आणि EQचा फार महत्त्वाचा घटक, मी म्हणतोय की तो सर्वात महत्त्वाचा, एक वेळ अपयशाने खचून न जाणं सोपं आहे, पण मला वाटतं तुम्हीसुद्धा मान्य कराल की अवघड असलेली गोष्ट आहे यशाने चढून न जाणे. तर मग हे IQ आणि EQ घेऊन स्वतःचं व्यक्तिमत्व घडवत आता आपला कल कसा ओळखायचा हे जाणून घेण्यासाठी पुढच्या वेळी भेटूयात. अर्थातच त्यावेळपर्यंत आणि कायम माझ्या तुम्हाला शुभेच्छा. चाणक्य मंडल परिवारच्या 2013 सालातल्या MPSC UPSC परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा रविवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 4:30 वाजता गणेश कला क्रीडा मंच येथे. या सोहळ्यात अविनाश धर्माधिकारी सर UPSC मुख्य परीक्षेत नव्यानेच आलेल्या GS4 या विषयाचे मार्गदर्शनही करतील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 16 जून 2013 रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे दुपारी 4:30 वाजता.